जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे तर कुठलाही आवाज चालेल, पण कुठलाही आवाज चालेल म्हणजे तो ऐकू तर गेला पाहिजे, तो कळला तर पाहिजे. ज्यावेळी मूल जन्माला येतं आणि ते 6 महिन्याचं होतं त्याच्या आधी ते थुंक उडवतं. आपण बघितलं असेल ते असं करतो आणि आपल्या घरातली मोठी माणसं काय करतात, इथे मारतात, गप्पा बस. आणि ते बंद झाल्यामुळे काय होतं की त्याची जी वाणी ती सदोष राहते. सचिन तेंडुलकरने मेहनत केली नसती तर काही नाही, ते बीज जळून गेलं असतं. आपल्याला लता मंगेशकर किती आणि त्यांचा आवाज, ग्लॅमर, किंवा जेवढी माणसं आहेत आपल्याला त्यांचं ग्लॅमर दिसतं, त्यांची तपश्चर्या नाही दिसत. मेहनतीला पर्याय नाही आहे, त्यामुळे मेहनत तर गरजेची आहेच आहे, तेवढंच ती मेहनत करायलाच हवी आहे. तुम्ही जर प्रयत्न करून गेला ना की आता मला भाषा शिकायची, मला हे करायचं आहे, मी हे नाही, नका करू. तुम्ही त्याची आवड निर्माण करा ना. 90% जास्त जाहिराती फेक असतात, त्यामुळे कधीही फेसबुकवर आलेलं किंवा त्याच्यात बघा आपली माणसं कुठे आहेत किंवा या क्षेत्राशी निगडीत माणसं कुठली. आता तुम्ही जर या क्षेत्रात येणार आहात ना तर तुम्हाला त्याचा अभ्यास हवा. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना मराठीमध्ये आवाज देता. खूप मोठमोठी माणसं त्याच्यासाठी आलेली होती. नंतर मला तिथल्या डायरेक्टरने सांगितलं की बरेचसे असे होते की जे त्या व्हॉइसला जवळ जात होते, पण तुम्ही त्यांचा गाभा पकडला. 5 वर्षापासून तर 90 वर्षापर्यंतचा माणूस डबिंग आर्टिस्ट होऊ शकतो, कारण प्रत्येकाची गरज आहे. तुझं वेण सखा सखा मज नाही कोणी. नमस्कार. आपली ओळख ही केवळ आपला चेहरा असते का? तर नाही. आपली ओळख म्हणजे आपलं काम, कर्तृत्व आणि आपला आवाज. आता तुम्ही म्हणाल आपला आवाज म्हणजे? अहो, आपला आवाजच आपली खरी ओळख आहे. आता हे का? कारण तुम्हाला लता दीदींचं एक गाणं आठवतंय का? मेरी आवाज ही मेरी पहचान है. हे आजही आपल्या मनात रुंजी घालतं की नाही? असाच खरं तर आवाजाचे जादूगार असलेले आणि डबिंग आर्टिस्ट असलेले किशोर सर आज आपल्याला पॉडकास्टचे एक नवे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. किशोर पुरकर हे डबिंग आर्टिस्ट आहेत. त्यांच्याबद्दल तर मी बोलणारच आहे, पण सगळ्यात अगोदर त्यांचं मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूया. नमस्कार सर. धन्यवाद मॅम. खूप खूप आनंद वाटतोय तुम्ही आज माझ्या पॉडकास्टमध्ये आलात. खरं तर तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही मला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत आणि ह्याच टिप्स आपण आपल्या ह्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत, ज्यांना डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं आहे. कारण आज आपण बघतोय की डबिंग आर्टिस्टची खूप गरज आहे, पण ती का गरज आहे किंवा काय आहे हे सगळं आता येणाऱ्या ह्या सगळ्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणारच आहोत. खूप खूप छान वाटतंय. आणि किशोर पुरकर सरांचं खरं तर कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि किशोर पुरकर सरांचं काम म्हणजे अफलातून आहे. मी त्यांची जर लिस्ट बनवली कामांची तर अख्खा दिवसही कमी पडेल. किशोर सर अभिनेत्यांना, गायकांना, कलाकारांना तर शिकवतातच. आवाज कसा द्यायचा हे त्यांनी शिकवलेलंच आहे. आवाजातले मॉड्युलेशन्स कसे करायचे ह्यांचे त्यांनी जवळपास 500पेक्षाही जास्त वर्कशॉप्स घेतलेले आहेत. म्हणजे साधंसुधं नाही आहे कार्य. आणि ह्या व्यतिरिक्त अगदी लहानपणापासून नाट्यक्षेत्रामध्ये, हिंदीमध्ये खास करून त्यांनी काम केलं आहे. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पुरस्कार देखील प्राप्त केलेले आहेत. आणि विशेष सांगायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना देखील मराठीतून जो आवाज जातो तो किशोर पुरकर सरांचाच आहे. आता हे सगळं कसं आहे, हा प्रवास कसा आहे, डबिंग म्हणजे काय, ह्या सगळ्याबद्दल मला तुम्हाला पुरकर सर तर सांगणारच आहेत. मला तुम्हाला अधिक माहिती तर द्यायचीच आहे. आपण जास्त वेळ घालवूया नको, कारण की मला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत, कारण मी सुद्धा ह्या क्षेत्रात नवीन आहे. तर पुरकर सर, पुन्हा एकदा स्वागत आहे मधुराष्टकमध्ये. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण की बाळ जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा ते रडत जन्माला येतं, पण त्याला काही समजत नसतं. पण काही कालावधीनंतर ते असं आपले शब्द ऐकतं आणि हळूहळू बोलायला सुरुवात करतं. बरोबर. म्हणजे बोलण्याची कला ही आधी आपण ऐकतो आणि नंतर मग बोलतो. म्हणून नेहमीच बोललं जातं की आधी ऐका आणि नंतर बोला. अगदी खरं, अगदी खरं. काय आहे हे? खरं तर जेव्हा आईवडील मुलाला जन्म घालतात
तर जन्माला घातल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण त्यांचे पालक आहोत. हो. पण खरं तर तुम्ही ईश्वर म्हणा, प्रकृती म्हणा, जे काही तुम्ही म्हणत असाल, ती त्यांची पहिली पालक असते. प्रकृती पहिली पालक असते. त्यामुळे ती त्या मुलाचा म्हणजे ते जे मूल जन्माला येतं त्याचा आवाज ती घडवत असते. तर मुलं अनुकरण तर करतातच, नक्कीच करतात. आई वडील जसे बोलतात तसं ते बोलायचं. आई वडील शिकवतात, आजी आजोबा शिकवतात. आपल्या घरात तर असं हे खूप चांगलं एक रिच असं एक काय म्हणतात त्याला परंपरा आहे आपली. त्यामुळे पण कसं होतं, बेसिकली होतं हे की प्रकृती त्याची काळजी घेते. आपल्याला वाटतं की आपण घेतोय, प्रकृती काळजी घेते. उदाहरणार्थ जसं आपण आधी पण या विषयावर बोललेलो आहोत भरपूर, की ज्यावेळी मूल जन्माला येतं आणि ते 6 महिन्याचं होतं त्याच्या आधी ते थुंक उडवतं. आपण बघितलं असेल ते असं करतो. आणि आपल्या घरातली मोठी माणसं काय करतात, इथे मारतात, गप्पा बस, तुला ताप येईल, हे ते. त्यामुळे त्या मुलाला वाटतं, ते जे मूल असतं तिला वाटतं की चुकतंय आपलं काहीतरी. त्यामुळे तो गप्प बसतो आणि ते थुंक उडवणं बंद होतं. आणि ते बंद झाल्यामुळे काय होतं की त्याची जी वाणी ती सदोष राहते. आणि पुढे असं होतं की मग अरे हा तर अजून बोलतच नाहीये किंवा हा तर बोबडा बोलतोय. खरं तर प्रकृती ती काळजी घेते. आणि ही जी एक्सरसाइज ते लहान मूल करत असतं, ती एक्सरसाइज विंगेत उभे राहून मोठमोठे जे ऍक्टर्स ते करत असतात उभे राहून. आता ही बेसिकली ती जी आहे ती शिकवली जाते. भरपूर पैसे घेऊन ती एक्सरसाइज तिकडे बाहेरच्या देशांमध्ये शिकवली जाते, जी प्रकृती फुकटात शिकवते मुलाला. आणि आपण ते द्वार बंद करतो की ते हे केल्याने जेवढं तुम्ही हे कराल त्यामुळे हा पूर्ण जो भाग आहे हा कम्प्लिटली सेन्सिटाईज होतो. आणि त्यानंतर तुमच्या स्वरयंत्रापर्यंत त्याची कंपनं पोचतात आणि हळूहळू शब्दांना आकार यायला सुरुवात होते. ती प्रकृती तयार करते. आणि मग अनुकरण तर आहेच. म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना की अनुकरण, तर आता कधी असं तुम्ही बघितलंय की वडील पेपर वाचतायत आणि असं करतायत, किंवा आई स्वयंपाक करता करता असं तर नाही करत आहे. म्हणजे मूल करतंय तर हे अनुकरण नाहीये, हे प्रकृतीने दिलेलं आहे त्याला. आणि नंतर तो अनुकरणाकडे जातो. बऱ्याचदा असं होतं की सर आपण ना लहानपणी आपल्याला शाळेमध्ये बाराखडी, स्वर, व्यंजनं हे शिकवले जातात, तेव्हा आपण काय त्याकडे जास्त लक्ष देत नाही. काय करायचं हे शिकून, ठीक आहे आपल्याला तेवढ्या पुरतं आलं बस आहे. पण आपल्याला पुढे जाऊन ह्यामध्ये करिअर करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे बापरे, आपण तेव्हा बाराखडी शिकलेलो किंवा ते स्वर व्यंजन शिकलेलो त्याचा आज मला इथे फायदा होतोय. आणि अक्षरशः मी पण हा कोर्स केलाय तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हे किती महत्वाचं होतं हे त्यावेळी आपल्या लक्षात आलं नाही, पण ते आज लक्षात येत आहे. बरोबर आहे. ही जी सुरुवात आहे ही आपल्या अगदी बालवयापासून झाली, आपल्या ते अंगवळणी पडलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला ह्या करिअरमध्ये करता येतो. बरोबर आहे, खरं आहे. त्याविषयी खरंच स्वर आणि व्यंजन, ज्याला आता व्यंजन म्हटलं तर मी हिंदी साईडर आहे. व्यंजन म्हटल्याबरोबर काहीतरी पदार्थ, खाण्याचे पदार्थ. पण स्वर आणि व्यंजन ज्याला म्हणतो, तर आधी स्वराचा जन्म झालेला आहे. कारण कुणालाही आवाज, आपण बघा कुणाला आवाज देताना सगळ्यात आधी त्यांनी स्वरानेच आवाज, कारण तेव्हा भाषा निर्माण झालेलीच नव्हती, तेव्हा त्याने स्वर आधी काढला. स्वरात सुद्धा खूप भेद आहेत. आपला मित्र स्वर कुठला आहे आणि आपला ठीक आहे मित्राचा मित्र म्हणून कोण आहे हे आपल्याला निवडावं लागतं. तर आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो. म्हणून अक्षर नंतर आधी स्वर. मग ज्याने आवाज द्यायचा प्रयत्न केला असेल त्यांनी आधी आ असा आवाज देऊन बघितला, तर लक्षात आलं की नाही तो वळत नाहीये. मग त्यांनी ऊ असं करून बघितलं, नाही वळत. मग त्यांनी ए म्हटल्याबरोबर तो वळला. याचा अर्थ आ आणि ऊच्या कम्पॅरिझन मध्ये ए जास्त लांबपर्यंत गेला. म्हणजे आता मला आवाज देताना ए करायचंय, किंवा कुठली भीती वाटली तर मी आ करून ओरडलो किंवा ओरडले तर कुणी आलं नाही. ऊ करून ओरडले, जेव्हा मी ई करून ओरडले तर लोक गोळा झाले. याचा अर्थ मला जेव्हा भीती वाटेल, म्हणजे जो आद्य माणूस असेल ज्यांनी हे ठरवलं असेल की ई म्हणायचं ओरडताना का काय म्हणायचं, त्यांनी ई म्हटलं तेव्हा लोक, जिथे हम कहते हैं ना चीख, जी दीर्घ आहे, तर ती चीख नाही चीख आहे, तर ते दीर्घ तिथपर्यंत तो स्वर ट्रॅव्हल करतो. आता जसं एखाद्याचं नाव शरद आहे, आपण अक्षरावर येऊया स्वरान. आता मला शरद म्हणायचं असलं आणि फक्त मला अक्षर म्हणायची असली तर मी शरद हेच होईल. पण जेव्हा मी श प्लस अ, र प्लस अ, द प्लस अ म्हणेन तेव्हा श र द असं म्हटलं जाईल. म्हणजे अक्षर जे आहे ते स्वरांच्या पंखांवर बसूनच विहार करतायत. स्वरांशिवाय त्यांना थारा नाहीये. म्हणून स्वर महत्वाचा. तुम्ही
तुमची तुम्ही आत्ताच सांगितलं की मुलगी तुमची जी आहे ती जेव्हा मस्ती करते ग्राउंडमध्ये खेळायला गेली तुम्ही 100 आवाज देता तिचं लक्षच नसतं म्हणजे तिच्यापर्यंत आवाज पोचतो पण कुठल्या आवाजानंतर घरी पोचायचं आईकडे ते तिला माहित असतं पण ती जेव्हा आवाजाची पट्टी एक्झॅक्टली आता कियाराला आवाज देताना कियारा कियारा आता काय पुढे जातंय य नाही जात कही नाही जाते आ जातो कियारा रा आ पुढे जातोय कारण संपतंय आता समजा आता नाव तसं नसणार पण भांडूप असं मला म्हणायचं भांडूप संपलं ना संपलं तिथे संपूनच गेलं आता अश्लेष काही लोक असेही नावं ठेवतात कठीण नावाची मुलं तर अश्लेष आता ती बाई आवाज कसा जाईल अश्लेष अश्ले काय पुढे जातोय ई पुढे जात ए पुढे जातोय अश्लेष पुढे जातोय त्यामुळे स्वर पुढे जातोय अक्षर मागे राहतो निनाद आ पुढे जातो निनाद ई पुढे जातो निनाद अ पुढे जातोय म्हणजे अक्षर तिथेच राहतो जोपर्यंत स्वर त्यांना पाठीवर घेत नाही खांद्यावर बसवत नाही तोपर्यंत अक्षर म्हणून स्वरावर मेहनत करणं फार गरजेचं आहे आणि आपल्या ओळखीचे स्वर कुठले जसं आपण म्हटलं आ मागे जातो है ना मागे जातो आता ए ए ए म्हणा ए पुढे जातो ए पुढे जातो ई पुढे जातो म्हणून ए आणि ई पुढे गेल्यानंतर ए आणि ई आपल्या कामाचा आहे मग ए आणि ई ची प्रॅक्टिस करायची जास्त आता तुम्ही मोठमोठे गाणारे कलाकारही बघितले कुमार गंधर्व बघा त्यांच्या आलापीमध्ये एकार आणि इकार जास्त असतो भीमसेनजी जेव्हा स्वर लावतात किंवा पंडित जितेंद्र अभिषेकी जेव्हा स्वर लावतात षडज लावतात तेव्हा इकार लावतात हे सगळं ठरवलेलं आहे आपल्या इथे सुद्धा आपल्याला असं वाटतं की हे सगळं शास्त्र बाहेरून आलंय पण आपल्या हमारे यहाँ वो रचा बसा हुआ आहे त्यातनं हे सगळं आलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा नवखे कलाकार येऊ पाहतात ज्यांना ह्याचा काही गंध नसतो बरोबर आहे पण त्यांना ह्यामध्ये करिअर करायचंय बरोबर आहे त्यांना आवाज भाषा ह्याचं काही माहिती नसतं बरोबर आहे मग अशांना तुम्ही काय सांगाल कारण की ह्या क्षेत्रात तर करिअर करायचंय पण भाषेवर प्रभुत्व पाहिजे नक्कीच आणि उच्चार स्पष्ट पाहिजेत तर त्याबद्दल होतं काय की प्रत्येक व्हॉइस चांगला आहे सगळ्यात मोठी गोष्ट आणि प्रत्येक व्हॉइसची गरज आहे फक्त मैंने अगर ये कहा याच व्हॉइसची गरज नाही उलट तुम्ही याच्यात बांधला गेला मला असं म्हणायचं होतं की या प्रकाराने जर आपण यात जर बांधला गेला तर तुम्हाला लिमिटेशन येईल बरोबर कारण तुम्ही बाकी काम करू शकणार नाही कारण करत असताना काय करतो हे सुद्धा यायला हवंय तर हे करताना नाही मी असं नाही करणार कारण माझा आवाज जो आहे तो मी स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात पडतो माणूस जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे तर कुठलाही आवाज चालेल पण कुठलाही आवाज चालेल म्हणजे तो ऐकू तर गेला पाहिजे तो कळला तर पाहिजे पहिले तर स्वर पोचला पाहिजे तुमचा म्हणजे जे प्रोजेक्शन आहे व्हॉइसचं ते तिथपर्यंत पोचलं पाहिजे ते जर पोचलं नाही म्हणजे आधी स्वर पोचायला हवा त्याच्यासाठी आता आपण जसा उल्लेख केला की ए ई याचा अभ्यास करायचा मग अक्षर कुठलं महत्वाचं आहे आपल्याला मग आपण बघतो की क ख ग ग हे इथे आपल्या कामाचं नाही च छ ज ज नाही त थ द ध नाही ट ठ ड ढ ण ण तर अगदी फॉरेनला गेलेलं ट ठ ड ड ण अगदी मागे हे आपल्या कुठल्याच कामाचं नाही मग काय कामाचं ह ला बिचारायला स्वतःचं अस्तित्वच नाहीये फक्त निश्वास येतो आणि आपण अ जोडतोय त्याच्यात मग कुठलं कामाचं आहे आपल्या कामाचं असतं तो आहे प फ ब कारण तो इथे बसलेला आहे उंबरठ्यावर बसलेला आहे त्यामुळे तो लोकांपर्यंत जास्त पोचतो आता हा पोचलाय म्हणजे याचा काय अर्थ आपण सगळं काय प फ ब ब मध्येच बोलायचं नाही आपल्या मेंदूला ती सवय लावायची की मी जे बोलतोय ते इथूनच बोलतोय आणि मेंदूला एकदा सवय लागली की मग तो आता क ख ग ग इथून येणार नाही हे नक्कीच आहे पण आपण त्याला एफर्ट ते लावतोय की इथून सगळे तयार त्यामुळे आवाज पुढे जाईल आणि आवाज पुढे गेल्यामुळे तो ऐकू येईल लोकांना आणि जे उच्चार तुम्ही म्हटलं की बरेचदा आपण उच्चार ऐकतो की ईचा उच्चार ए ऐकू येतो आपल्याला तर जे आपण ई अरे हा ई नाही म्हणत आहे हा ए म्हणतोय हा आ नाही म्हणतोय अ म्हणतोय गाताना सुद्धा तुम्ही आ तो आ लागला पाहिजे त्याच्यासाठी ही 4 बोटं जी आहेत ती अशी हे झालं पाहिजे किंवा हे जसं आपण केलं हा आ लागला पाहिजे तेव्हा आतून जागा तयार होईल आणि आचं उच्चारण होईल नाहीतर होणारच नाही म्हणून शब्दोच्चार स्पष्ट होण्यासाठी जसं म्हटलं की स्वरच महत्वाचं आहे पण अक्षर कसं महत्वाचं आहे जे सांगितलं प फ ब भ हे इथून तयार होतात
म्हणून मी म्हटलं की मी तुम्हाला पुन्हा लहानपणात घेऊन जातो. मी म्हटलं माझं नाव किशोर आहे, माझ्याकडनं फार विद्वत्तेची अपेक्षा करू नका. आणि मेरे घरवालों ने पहले ही चेतावनी दे दी है, इसका नाम किशोर है, आम्ही मागे आहे, आम्ही आधीच सांगितलं याचं नाव किशोर आहे. आता तुम्ही याच्याकडनं विद्वत्तेची अपेक्षा करताय, ही तुमची चूक आहे. तर मी पुन्हा लहानपणाकडे घेऊन जातो. आपके घर में तुमच्या घरात ते वर्णमालेचा जो चार्ट आहे तो लागला पाहिजे. बरोबर. आणि त्याला तुम्ही क, ख आणि की ही पहिली मात्रा आहे तर ती अशीच उच्चारली पाहिजे. की, की, उ, ऊ हा उच्चार तसा झाला पाहिजे. आणि पॅराग्राफ वाचताना एक जसं म, ला, तू, म्हा, ला, हे, सांगा, य, च, आ, हे याची जेव्हा आपण प्रॅक्टिस करू त्यावेळी जेव्हा आपण फास्ट बोलू तेव्हा शब्दोच्चार स्पष्ट येतील, नाहीतर होणार नाही. बरोबर. ह्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे. एखादा डबिंग आर्टिस्ट डबिंग करायला गेला, नवीन आहे, त्यांना माहिती नाही आहे, अचानकपणे स्क्रिप्ट आली, काय कसं करायचं हा मोठा प्रश्न पडतो की नाही? बरोबर ना? कारण आधी तर काही वाचलेलं नाहीये. अगदी खरं. त्याच्यामध्ये आजकाल तर वाचन तर म्हणजे विसरूनच गेलेत लोक. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? मला तुम्ही जे आता विचारलं त्याचं एकच उत्तर सुचतं आणि जे पुलंनी दिलेलं आहे की ऐन वेळेवर जर काही होऊ शकतं तर ती फक्त फजिती होऊ शकते, याच्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. म्हणजे ऐन वेळेवर तुम्ही काही करू शकत नाही. हे कुठलं गिमिक नाहीये किंवा असं काही नाहीये, ही टेक्निकल फील्ड आहे खरं आहे. पण अशी कुठली एक्सरसाइज नाहीये की तुम्ही गेला आणि तुम्हाला एकदम, तुम्ही डबिंग आर्टिस्ट आहात म्हणजे तुमचा पहिले तर आवाजाशी संबंध आहे, मग भाषेशी संबंध आहे. तुमच्या हातात स्क्रिप्ट येते, ती स्क्रिप्ट आम्ही जेव्हा काम करतो त्यातलं फक्त 40% राहतं. ते ऐन वेळेवर त्याची एक्सप्रेशन्स बघून, बॉडी लँग्वेज बघून ते बरंचसं बदललं जातं. बऱ्याचदा डायरेक्टर तिकडे अवेलेबल असतात, ते सुचवतात, पण त्यांची अपेक्षा असते की तुम्ही ते करावं. कारण म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये डबिंग आर्टिस्टला मान आहे, कारण ते एनरिच्ड असतात. आणि ही फील्ड अशी आहे सगळ्यात चांगलं की मला त्याचे पैसेही मिळतात आणि मला वाचायलाही मिळतं. आणि मी जे वाचतोय ते झिरपत जात आहे ना, ते रुजतंय कुठेतरी. आता जसं वामनराव पैंचे मी जे हे केले प्रवचन केली, तर ती हिंदीत केले, त्यांचा हिंदी व्हॉइस दिला, ते तुम्ही करत असताना ते झिरपतं आतमध्ये आणि कुठे ना कुठे तुम्हाला एनरिच करत असतं. म्हणून आता जसं तुम्ही गेल्यानंतर तुम्ही असं म्हणाल की त्यांनी जाऊन तयारी करून आली पाहिजे. काय तयारी? काहीच तयारी करू शकत नाही तो. कारण स्टुडिओमध्ये आतमध्ये एंट्री होस्तोवर, आणि आजकाल तर सिक्रेसी खूप वाढली आहे, कारण कुठेही बाहेर जायला नको, प्रोजेक्टचं नाव त्याच्या रिलीज डेटच्या आधी. त्यामुळे तिथे तुम्ही मायथॉलॉजी करताय का सामाजिक करताय का कार्टून करताय तुम्हाला काही माहित नाही. गेल्या तुम्हाला सुरू व्हायचंय. मग याच्यासाठी एकच उपाय जो तुम्ही सांगितला, कायम वाचन करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध. मी तुमच्याशी बऱ्याच वेळा बोललोय, आपण फोनवरही बोलणं झालंय, कधी सुद्धा तुम्ही असं बोलताना अरे आपण नॉर्मल बोलतोय ना, अरे मग काय सर कसं काय, असं नाही. तुम्ही शुद्धच बोलला आहात. तर जर आपण बाहेरही कायम शुद्ध बोलत राहिलो ना, हिंदी बोलायचं हिंदी शुद्ध बोला, मराठीत बोलायचंय मराठी शुद्ध बोला. काय म्हणतील तुमचे मित्रमैत्रिणी, हा पुस्तकी किडा आहे, तो किताबी किडा आहे, पुस्तकाचे खिळे याच्या दाताच्या जागी पुला म्हणतात. बोलू द्या त्यांना डब नाही करायचंय, तुम्हाला करायचंय. आणि इथे येऊन असं नाही की तुम्ही स्विच ऑन केलं आणि अचानक शुद्ध भाषा आली, असं नाहीच होत. आणि डबिंग करणं म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल? आर्टिस्ट म्हटलं, कलावंत म्हणून जर तुम्ही कुठल्याही फील्डला जात असाल तर मी नेहमी म्हणतो की जर तुम्ही चांगला माणूस नसाल तर या फील्डला येऊ नका. अगदी खरं, अजिबात येऊ नका. अगदी खरं. तुमचं निर्मळ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि रस्त्यातनं जात असताना एखाद्याला ठेच लागली तर तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला हवं, त्याच्या दुःखात तुम्ही समरस व्हायला हवं, त्याच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटला तर तुम्ही आर्टिस्ट होऊ शकता, नाही तर नाही होऊ शकत. कारण तुम्हाला तिथे जे कॅरेक्टर जिवंत करायचं आहे ना, तुम्ही समोर त्या कॅरेक्टरला बघताय, तुम्हाला तुमचा आत्मा त्यात घालावाच लागतो. बरोबर. त्यात तुम्हाला त्रास होतो, कारण त्याला होणारा त्रास कॅरेक्टरला तो तुम्हालाही जाणवतो, तो तुमच्या शरीरावरही जाणवतो. मी जरा ओल्ड स्कूल असल्यामुळे त्या कॅरेक्टरला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका, तुम्ही त्याच्यावर स्वार होऊ, ते सगळं असतं. एक माणूस थोडासा डिटॅच असतोच, पण तरी त्याच्या दुःखाशी तो समरस होतो किंवा आनंदाशी समरस होतो, तेव्हा तो ती भूमिका जगू शकतो.
आणि महत्वाची गोष्ट ज्याला प्रॅक्टिकल आपण म्हणूया, तेव्हाच तुमची रिपीट व्हॅल्यू आहे. तुम्ही टाकलं पाट्या टाकल्या ज्याला आपण म्हटलं, तुम्हाला बोलवणार नाही. तुम्ही प्रोफेशनली जाऊन एक नॉर्मलचा की हा हे ठीक आहे, हे मी करून आलो, तो ठीक आहे, हा केलं ठीक आहे, पण पुढच्या वेळी तो तुम्हाला बोलवणार नाही जोपर्यंत त्याला अडचण भासणार नाही. अगदी. पण जेव्हा तुम्ही जीव होताल तेव्हा त्याला लक्षात येईल की अरे खरंच, म्हणजे मी डबिंग करत असताना एखादं कॅरेक्टर करत असताना माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, बरोबर, किंवा त्याचा आनंद बघताना मला आनंद होतो. बाहेर निघाल्यानंतर माझे काय हाल होतात ते मला माहिती आहे, कारण त्या कॅरेक्टरमधनं बाहेर निघून दुसऱ्या ठिकाणी जाताना दुसरं कॅरेक्टर. पण त्याशिवाय तुम्ही म्हणून तुम्ही जर निर्मळ असाल ना, तर त्या कॅरेक्टरचे ड्रॉप जर तुम्ही तुमच्या निर्मळ मनात टाकले तर तुम्ही त्या कॅरेक्टरचा रंग देऊ शकता. अगर आपका पाणी मटमेला आहे, जर ते गढूळ पाणी आहे, तर तुम्ही त्या कॅरेक्टरला न्यायच कसा देऊ शकणार. म्हणून आर्टिस्ट हा चांगला माणूस असलाच पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि डबिंग आर्टिस्टला तर असलं पाहिजे, कारण तो कायम परजीवी आहे. आपण नाटकात कामं केले, पात्र आहे, तुम्ही मी वेगळ्या प्रकाराने ते केलं असं म्हणू शकतो. तुम्हाला मला हे स्वातंत्र्य नाहीये डबिंग आर्टिस्टला. तिथे तो कॅरेक्टर, कारण त्याची बॉडी लँग्वेज तो असा बसलाय आणि मैंने तुम्हें हे कहा था, आता मैंने तुम्हें हे कहा था असं नाही म्हणू शकत, कारण तो असा आहे. आणि त्यांनी जर असं म्हटलं हे नाही चालणार, तर मला सुद्धा ये नाही चलेगा असंच करावं लागेल. मी ये नाही चलेगा असं नाही करू शकत, म्हणजे मी तर आधी तर परजीवी आहे, त्यामुळे मला त्याच्याचसारखं व्हावं लागेल. म्हणून आपल्याला त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणं फार गरजेचं आहे, कॅरेक्टरच्या आत उतरणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणतात ना व्हॉइस मॉड्युलेशन शिकवलं, सामाजिक एखादं पौराणिक शिकवलं, तिथे गेल्यानंतर वेगळंच चालू आहे. काय कराल त्या व्हॉइस मॉड्युलेशनचं, कारण तुम्हाला तर ऐतिहासिक शिकवलंय, तिथे सामाजिक आलं, आता काय कराल. तो म्हणाल अरे सर सेटल करिये, ये ऐसा नाही चलेगा, असं उपकरण हातात धरून तुम्ही ऐतिहासिक बोल, तसं नाही चालणार. मग तेव्हा काय कराल, तेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये उतरला तर ती भाषा तुम्हाला गवसते. अगदी. पण मग त्याच्यासाठी अभिनय शिकणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच. तुम्ही व्हॉइस ऍक्टर आहात म्हणजे तुम्हाला अभिनय येणं गरजेचं. बरोबर. आणि आता तुम्ही बघितलं असेल की अनेक चॅनल्स जे आहेत त्यांच्यावरचे जे सिरियल्स आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या भाषेतनं ते डेली सोप सुद्धा होतात, त्यामुळे ते रोज टेलिकास्ट होतात तिथे आहे. आणि OTT प्लॅटफॉर्मनी तर एक मोठं जग उघडं केलंय सगळ्यांसाठी. बरोबर. पण हे सगळं याच्यासाठी तिथपर्यंत म्हणजे पोचण्यासाठी की आता हे आहे म्हणून जेवढी माणसं आहे सगळ्यांना काम मिळेल किंवा तिथपर्यंत असं नाही, तुम्हाला तुमची तयारी, कारण इथे सगळी माणसं चांगली आहेत. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा बरा नाहीये, हा बरा नाहीये, तो बरा नाहीये. तो त्या कॅरेक्टरसाठी कसा आहे. तुमचा आवाज खूप चांगला असेल पण त्या डायरेक्टरनी जे कॅरेक्टर निवडलंय त्या कॅरेक्टरला तुमचा व्हॉइस जाणार नाही, तर तो तुम्हाला कास्ट करणारच नाही. पण मग तो तुम्हाला कसं आहे की तुम्हाला तुमचा आवाज एका लेवलपर्यंत जाऊन ठेवावा लागेल, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॅरेक्टरला आवाज देता यायला हवा. ते फार महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर जाता ते फार बारीक लक्ष देतात, विशेष करून HBO म्हणजे आता ते वेगळ्या याच्यात आलेलं आहे, किंवा नेटफ्लिक्स आहेत, आणि जेवढे प्राईम याच्यावर जे आहेत त्या सगळ्या याच्यावर म्हणजे श्वास घेणं, निश्वास टाकणं, तो इसका मतलब आप ये नहीं जानते, ठीक है कोई बात नहीं. ते जो निश्वास टाकणं किंवा श्वास घेणं याची सुद्धा खूप, या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष दिलं जातं. त्यामुळे नॉर्मली जेव्हा तुम्ही, म्हणून आहे ना तुम्हाला वेगळं राहताच येत नाही की आता मी या कॅरेक्टरला अशी ट्रीटमेंट देतो बरं का. ही जी डिलिव्हरी करणं आहे ना, जे आपण स्टेजवर करणं की आता प्रेक्षक समोर आहे ना, आता बघा मी काय करतो, असं केलं तर तुम्ही त्या कॅरेक्टरच्या बाहेर पडलात. तुम्हाला आत शिरावं लागेल, तो बसतोय तर कसा बसेल, तो पुढचं वाक्य बोलायच्या आत त्याच्या आत जो कल्लोळ उठलाय तो कल्लोळ सुद्धा त्या पुढच्या वाक्यात आला पाहिजे. आणि तो मधल्या काळात नाही आला तर एकदम येणार नाही. म्हणून ते फार महत्वाचं. आणि OTT प्लॅटफॉर्म्स जेवढे आलेले आहेत त्याच्यासाठी खूप चांगली चांगली माणसं डब करतायत, पण तेच की ते मेहनत करतायत म्हणून डब करतायत. बरोबर. आत्ता आपण OTT बद्दल बोललो, पूर्वी कार्टून नेटवर्क्स लहान मुलांसाठी, आता ऑडिओ बुक्स, बरोबर, किंवा आता डॉक्युमेंटरीज मोठ्या प्रमाणात खरं तर आपण डब केल्या जातात. बरोबर. त्याचबरोबर जाहिरातींसाठी तर आपण लहानपणापासूनच बघत आलो की त्याच्यासाठी डबिंग आर्टिस्टची फार फार म्हणजे फारच गरज आहे. मग अशा सगळ्यामध्ये आपला टिकाव कसा लागणार. मेहनतीला पर्यायच नाहीये. मला परत पुलंचंच वाक्य आठवतं की प्रतिभेचं बीज ईश्वरीय जरी असलं
तरी मानवीय प्रयत्नांचं जलसिंचन त्याला लागत असतं. क्या बात आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही करू शकत. आपण मोठमोठी माणसं बघ, सचिन तेंडुलकरने मेहनत केली नसती तर काही नाही, ते बीच जळून गेलं असतं. आपल्याला लता मंगेशकर किती आणि त्यांचा आवाज, ग्लॅमर, किंवा जेवढी माणसं आहेत आपल्याला त्यांचं ग्लॅमर दिसतं, त्यांची तपश्चर्या नाही दिसत. त्यांनी काय खडक फोडलेलं आहे. आत्ता आपण भीमसेनजींना ऐकतोय, कुमारजींना ऐकतोय, किती काळ त्यांनी मेहनत केलेली आहे. एक एक तान हजार वेळा, आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे किशोरीताईंनी म्हटलेलं आहे की नाही पटलं तर स्वयंपाक करता करता मोगूबाई म्हणायच्या, नाही किशोरी पुन्हा घे. नाही म्हणजे याला काय म्हणायचं, म्हणजे मेहनत, असं ते प्रतिभा घेऊन ती सगळी माणसं आली होती. मेहनतीला पर्याय नाहीये, त्यामुळे मेहनत तर गरजेची आहेच. तेवढंच ती मेहनत करायलाच हवी आहे. आणि ती करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण सगळं हे करतोय मेहनत, त्यावेळेस पुढे जाताना जेवढी आता जसं तुम्ही कार्टून नेटवर्कचं सांगितलं, काही आहेत आर्टिस्ट जे फक्त कार्टून, पण त्याच्यात मेहनत खूप आहे. आता तुम्ही बघितलं रिएक्शन्स किती असतात, ती फ्रेम संपली की ती रिएक्शन तिथे संपली पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा जे कार्टून्स बाहेरून येतात, ज्यांना डब केलं जातं, ते तुम्हाला दिसत आहेत त्यांना, पण काही कार्टून्स असे असतात की जे आहेत, किंवा जे बाहेरचेही कार्टून्स आता इथे तयार व्हायला लागले आहेत, तेव्हा चित्रही समोर नसतं, फक्त स्क्रिप्ट आहे. आणि ती पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला इनॅक्ट करायची. तुम्ही जे इनॅक्ट केलंय त्याच्यावर आधारलेली चित्र तो माणूस तयार करणार आहे. त्या प्रकारे, त्यामुळे त्याच्यात मेहनत भरपूर आहे. तुमच्या आवाजावरही त्याचा परिणाम होत असतो, बऱ्याचदा परिणाम होतो, कारण रिएक्शन्स भरपूर आहे. तुम्हाला कॅरेक्टर्सला वेगवेगळं, कारण तुम्हाला मुलांना अडकवून ठेवायचं आहे त्यात. ते कसे अडकतील, काही ना काही त्यात असं असायला. पूर्वी कसं असायचं की फक्त नेझल वाईज दिली की कार्टून झालं, असं नाही. खूप मोठमोठ्या माणसांनी खूप मोठमोठं त्यावेळीही काम केलेलं आहे, आताही ते अजून करतायत, पण मेहनत भरपूर आहे कार्टूनमध्ये. पण अशी माणसं आहे की जे कार्टूनही करतायत, ते लिपसिंग सुद्धा करतात, जाहिरातही करतात, पण मग हळूहळू माणूस निवडू लागतो की मला हे करायचंय, मला हे नाही करायचंय, मी फक्त यातच करेन. तुम्ही एक सांगितलं होतं की मी रिक्षामध्ये बसून वेगवेगळे आवाज काढायचो, वेगवेगळ्या गोष्टी करायचो. तो रिक्षावाला पण असा, अरे काय कोण आहे असं विचार करत असेल. तर म्हणजे असे म्हणजे दडपण असतं म्हणून करायचा की नेमकं काय, म्हणजे सुरुवातीला आवाज आपला चांगला लागावा म्हणून? आता खरं तर इस सवाल के दो पहलू आहे. आता जर तुम्ही असं विचारलं, माझ्या घरच्यांना विचारलं, तर म्हणतील हा लहानपणापासूनच असा आहे, म्हणजे हा बावळटपणा लहानपणापासूनच करतोय. त्यामुळे मी एक्सरसाइज करताना बावळटपणा करतोय का, नाही, मी तसाही करतच असतो. त्यामुळे हा तसाच आहे. त्यांची ती तशी धारणा आहे, ती त्यांनी सांगितली. पण खरं तुम्ही म्हणाला दडपण कसं असतं की तुम्ही आता आज पॉडकास्ट इथे करता आहात, तुम्ही एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहात, तुम्ही हे भाड्याने घेतलेलं आहे. मला ही जाणीव असायला पाहिजे की ज्या प्रोडक्शन हाऊसने काम हे घेतलेलं आहे त्याचं स्वतःचं जरी असलं तरी त्या तासांची किंमत आहे. आपल्याला त्याचा सन्मान करायला हवा. तो सन्मान जर आपण करू नाही शकलो तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे त्या तासाभरात मला, बरं मी रात्री तिथे 10 वाजता जातोय डब करायला, मी हे एक्सक्यूज नाही देऊ शकत की मी दिवसभर केलेलं आहे त्यामुळे आता माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका. त्याच्यासाठी मी 10 वाजता पहिल्यांदा जातोय. तर मला माझी तयारी अशी असली पाहिजे की मी सकाळी उठल्याबरोबर तुमच्या इथे काम करतोय. त्यामुळे मला रस्त्यात मी या सगळ्या एक्सरसाइज, हे जे बावळट चाळे जे किंवा हे किंवा तुम्ही नेहमी म्हणतात हमिंग केलं पाहिजे. हमिंग सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की त्याच्यात कोणी असं वळून पागल आहे असं म्हणत नाही. हमिंग करत असताना किंवा तो सुद्धा हमिंग करू लागतो. हमिंग सगळ्यात महत्वाचं आहे. जे आता आपण प फ ब भ म म्हटलं ना, आता बघा प इथून तयार झाला, फ इथून तयार झाला, ब इथून तयार झाला. तर तुम्हाला सांगितलं की ब आधी आतमध्येच ठेवा आणि नंतर अ म्हणा. आपण ब केव्हा बाहेर पडतो, जेव्हा आपण अ म्हणतो. बरोबर. नाही, प नाहीच आहे, प असाच आहे, फ असाच आहे, बचा स्फोट जास्त आहे. तर ब आणि भ, हा भ ह्याचे स्फोट जास्तच आहे. आणि त्याची कारणं काय काय आपल्याला पुढची सगळी माहितच आहे. पण म महत्वाचा. आता बघा, हे सगळं तुम्हाला आत नाही बोलतात. आता म्हणा म, पण म आतमध्ये आहे बघा, मग जेव्हा आपण अ उघडतो म्हणजे हा म आहे, म हा अ निघाला, पण इथून फक्त अच निघतोय, म इथे नाहीच आहे. आपल्याला जे वाटतं की प फ ब भ म इथे, म प फ ब इथे आहेत, म इथे.
इथे आपण तानपुरा लावतो जसं आवाजलं इथे, हा इकडे इथे. आता कसं आहे नेझल म्हणजे जसं आता मी तुमच्याशी बोललो तर हे नेझल झालं आणि मला असं म्हणायचं हे नेझल झालं. पण आता कसं आहे की तुमच्याशी बोलत असताना मी बॅक ऑफ द थ्रोट म्हणतोय. पण मला जर एखादी गोष्ट जसं परतुनी कधी येसी अंत नाही तमाला तमभर घर माझे, आता हेच म्हणत असताना परतुनी कधी येसी अंत नाही तमाला तमभर घर माझे चंद्र नाही उशाला. आता परत हे मागे गेलं. पाऊस आला गारांचा वर्षाव गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव मेघांचे कोसळती पर्वत. हा जो फरक आहे ना, कारण हा व्हॉइस इथून उचलून आपण पुढे आणतोय तर कशामुळे येतो न हे आपण म्हणजे आता आपल्याला वेळही कमी आहे, नाही तर न हे असं वर चढत जातं. आपल्याला काय वाटतं की फक्त जिभेने बोलतो, आपण पायाच्या नखापासनं तर डोक्यापर्यंत सगळे अवयव बोलण्यात आपल्याला मदत करतात. पण आपण कसं मला माहिती पण नव्हतं जसं आपण जिभेने मला तुम्हाला हेच सांगायचं हे आपण जिभेने बोलतोय, जिभेशिवाय दुसरं आपण अवयवाचा उपयोगच नाही करत आहे. पण यावेळी जेव्हा मला बोलायचं असलं तेव्हा आता मेरे तुणीर में जिसने अस्त्र आहे, जेवढे माझ्याकडे शस्त्र आहेत माझ्या बात्यात ते सगळे वापरेन ना मी. तर हे करत असताना मला असं म्हणायचंय तर मला असं म्हणायचंय, हे सगळं करत असताना इथे सगळं गाताना सुद्धा तेच होतं की हा जो व्हॉइस जो मागचा आहे तो जेव्हा आपण पुढे आणतो जेव्हा आपण मागे घेऊन हा फरक पडतो. म्हणून जे हमिंग म्हणतो फार महत्वाचं आहे. आणि हमिंग कायम करत राहिलं पाहिजे. येता जाता रस्त्यात केव्हाही तुम्ही हमिंग कायम करत राहा. ह्या सगळ्यासाठी खरोखरच भाषेवरही प्रभुत्व असणं आवश्यक आहे का? भाषेवर प्रभुत्व फार महत्वाचं. तुम्ही जेव्हा भाषा म्हणता की भाषा हा शब्द उच्चारता तेव्हा लक्षात येतं की किती मोठं काम. आणि तुम्ही जर प्रयत्न करून गेला ना की आता मला भाषा शिकायची, मला हे करायचंय, मी हे नका करू. तुम्ही त्याची आवड निर्माण करा ना. तुम्हाला काय आवडतंय? मी तर म्हणतो की मी पुस्तकं रेफर नाही करणार की तुम्ही हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा. आपकी रुची किसमें, आपकी रुची. तुम्हाला क्रिकेट आवडतंय तुम्ही क्रिकेट वाचा, तुम्हाला फिल्म्स आवडतात ते फिल्म्स वाचा, त्या भाषेत वाचा ज्या भाषेत तुम्हाला काम करायचंय. आणि हे क्या मी तो हा तिथे हे सगळं तेच येणार आहे ना. फक्त मधले शब्द जे अगदी थोडके बघा, कर्ता क्रिया कर्म सगळेच मधले फक्त विशेषणं बदलतायत. मग तुम्ही काहीही वाचलं तरी ते सगळं मदतीलाच येणार आहे. कारण तुम्ही पाठ थोडी करून जाणार आहे की मी हे पाठ केलेलं आहे. तिथे जे येणार आहे ते तुमची भाषाच येणार. आणि म्हणून म्हटलं की जे तुम्ही आत्ता म्हटलं ना भोचक आत्या, की त्याच्यासारखे कान उघडे ठेवायचे रस्त्यातून जाताना. हा कसा बोलतोय, तो कसा बोलतोय, त्याचं कसं आहे, त्याचं ते कॅरेक्टर जसे बोलतायत तसं ऐकत राहायचं आणि ती भाषा आणायची बस. आम्ही अँकरिंग करायला जातो एखाद्या ठिकाणी, स्टेजवर उभं राहिल्यावर 1-2 मिनटं असं होतं की अरे बापरे, एवढ्या प्रेक्षकांना बघितल्यावरती एक प्रकारचं कुठे ना कुठेतरी एक ती एन्झायटी निर्माण होते. काहीही म्हणा, कितीही तुम्ही छान अँकर असाल, कितीही चांगले तुम्ही ॲक्टर असाल, तरी सुद्धा एक प्रकारचं सेकंद तरी दडपण येतं. मग अशा वेळी तुम्ही मागे म्हणाला होतात की जांभई द्यायची. बरोबर आहे. जांभईने काय होतं? खरं सांगायचं की आता तुम्ही बोलणार आहात त्यामुळे प्रेक्षक जांभई घेणारच आहेत, त्यामुळे तुम्ही आधी घेतलेली बरी. मला ज्यावेळेस बालगंधर्व तयार होत होतं, बालगंधर्व रंगमंदिर तयार होत होतं, तुम्हाला माहिती आहे पुलंच्या अखत्यारीत ते सगळं तयार झालंय. तर जेव्हा तो सगळा प्लॅन तयार होत होता तेव्हा त्यांना विचारलं हे विंग्स इथे हव्यात तिथे हव्यात, तर हे काय काय करायचं सांगा. त्यांनी काय सांगितलं असेल माहिती आहे, जे आत्ता तुम्ही म्हणाला तसं वॉशरूम आणि विंग याच्यातलं डिस्टन्स कमीत कमी ठेवा. कारण विंगेत उभे एंट्रीच्या आधी एकदा तिकडे जाऊन येतो. हे फार महत्वाचं आहे. आणि ते का होतं, कारण तुम्ही जे म्हणाला ते दडपण येतं आणि ते प्रत्येक कलावंताला यायलाच हवं. ते जर नाही आलं तर तुम्ही बनचुके झालात. आणि बनचुके झाला म्हणजे कसं आहे की मग ती इस्त्री केलेले आहेत सगळे कपडे आणि त्याच्यात तुम्ही सहजपणा तो येऊ शकणार नाही. तुम्हाला जी भीती म्हणजे जीव तुमचा भांड्यात पडतोय का नाही पडतोय, पहिलं वाक्य गेलं ना तुमचं, त्यानंतर तुम्हाला कधी वाटलं नसेल. पहिलं वाक्य फक्त तोंडातनं निघालं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुढची गोष्ट, एकतर हे असायलाच हवं दडपण. तिथे गेल्यानंतर मी जे ठोकताळे काढलेले आहेत त्यातलं मला असं वाटतं की गेल्यावर जे तुम्हाला सांगितलं की विंगेत तुम्ही यॉनिंग करून घ्या भरपूर आणि ते तुम्ही जीभ वळवली अशी
मागे वळ टठडढ न केलं येऊ लागतात, ऑटोमॅटिकली येतात. आणि त्याचं शास्त्र आहे की कारण स्वरयंत्र खाली जातं, बरोबर, ते यंत्र स्वरयंत्र खाली गेलं की ते रिलॅक्स होतं, त्यामुळे होतं. दुसरी गोष्ट, आपला घसा कोरडा पडतो तिथे बोलता. आता काय बोलायचं, कसं बोलायचं, दडपणामुळे, मानसिक स्थितीमुळे. त्यावेळी सगळ्यात बेस्ट आहे की जे मी म्हटलं होतं की ल म्हणजे वरचा जो दात आहे, वरच्या दाताच्या मागे म्हणजे जे मूर्धास्थान आहे, जो मसुडा आहे म्हणजे तिथे त्या मूर्धास्थानावर जीभ लावायची आणि ल म्हणायचं. ल म्हणजे नाही, ल. हे केलं तर तुमचा घसा पूर्ण मॉइस्ट होतो, कम्प्लिटली, इमिजिएटली मॉइस्ट होतो. आता समोर अनेक माणसं बसलेली आणि तुम्ही सुरू करायच्या आधी कसं वाटेल हे तुम्ही विंगेत करू शकता. मग तिथे ऐन वेळेवर काय करायचं की तुम्ही करताय आणि अचानक समोरून फार मोठी व्यक्ती आली आणि तुम्हाला दडपण आलं, अरे मी आतापर्यंत सहज बोलत होते पण आता यांच्या समोर पुन्हा घसा एकदम ड्राय झाला, काय करायचं? सगळ्यात बेस्ट, जिभेचं जे टोक आहे त्याला चावायचं. हलकीशी जीभ चावली ना, इमिजिएटली मॉइस्ट होतो. ओके. आणि मला भावलेलं जे गुज आहे, जे मला फार आवडतं, की तुमच्या घरी कोणीतरी असतं, तुमचा मित्र असतो, तुमचा भाऊ असतो, बहीण असते, आई असते, आजी असते, ज्याला तुमचं बोलणं, तुमचं गाणं फार आवडत असतं. कुणाला आवडत नसेल, त्यांना आवडतं आणि ते तुमचं लक्षपूर्ण ऐकतात. एखादा प्रेक्षक शोधायचा, त्याच्या डोळ्यात बघायचं आणि तुमची आजी, तुमचा मित्र, तो मित्र, ती मैत्रीण किंवा ती बहीण किंवा तो भाऊ, तो समोर बसलाय, त्याला शोधायचं तिथे आणि त्याला सगळं सांगायचं. त्याला सगळं सांगितलं की ते तुम्ही मग मनाचं सांगताय, तुम्हाला कुठलं दडपण नाही, तुम्ही तुमच्या आजीशी बोलताय, मित्राशी बोलताय, सहजपणा येईल तुमच्या आणि मग खूप चांगलं होईल. आणि विजयाबाईंनी जे सांगितलं होतं महत्वाचं, त्यांनी खूपच छान सांगितलं होतं की अंधार झाल्यानंतर जे सीट्स आहेत, सीट्स आणि छत याच्यामध्ये जी अंधाराची पोकळी असते, त्या अंधाराच्या पोकळीत बघून म्हणायचं सगळं जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते. म्हणजे एकतर तुमचा साक्षात्कार होतो कारण तुम्ही तिथे स्वतःला बघत असता, म्हणजे आपुलाची वाद आपुल्या संगे जे आपण म्हणतो, त्यामुळे मग तुम्ही अजून मोकळे होत जाता. मला सांगा, हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? मग गायन क्षेत्र आणि कला क्षेत्र, खरं तर हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे कसं झालं, मी नाटकात कामं सुरुवातीपासून करत होतो, सूत्रसंचालनही करत होतो, पण मध्यंतरी त्या दरम्यान काय झालं की मी कॉर्पोरेटला नोकरीही करत होतो आणि प्रेशर तुम्हाला माहिती कॉर्पोरेटचं किती असतं. सकाळी 9 ते रात्री ताळाई तुम्हीच उघडत असता, आमचं ब्रांच ऑफिस असल्यामुळे, आणि रात्री निघताना सुद्धा किल्ली घेऊन तुम्हीच येत असता कारण दुसऱ्या दिवशी परत तुम्हालाच जायचं असतं आणि रात्री काम करत असता. त्या दरम्यान मला माझं एक ऑपरेशन झालं. तर ऑपरेशन झाल्याबरोबर डॉक्टरांनी मला ताकीद दिली की तुम्ही इमिजिएटली जॉईन करायचं नाही, आणि मला करायचं होतं कारण प्रेशर फार होतं. तर हा जाणार हे माहित होतं आमच्या डॉक्टरला, म्हणून त्यावेळी ज्या काही गोळ्या देण्यात आल्या त्या की हा पडून राहील बिस्तऱ्यावर, याला झोप येत राहील, म्हणजे झोप आली की ते सगळं व्यवस्थित होईल. झोपेत आपले सगळे जे आहेत, ज्या हिलिंग होत असतं, बरोबर. त्याच्यात काही ज्या गोळ्या ज्या झोपेच्या दिल्या गेल्या त्यांनी मी बरा झालो आणि खूप चांगलं, त्या डॉक्टरांची कमाल आहे, मी बरा झालो, पण त्याचा माझ्या जिभेवर परिणाम झाला. अरे बापरे. आणि मग नाटकात बोलत असताना मला लक्षात यायला लागलं की अरे जीभ जड झाली, आपण ज्याला म्हणतो ना जीभ जड झाली, किंवा माझे फंबल पडू लागले, किंवा मी बरळायला लागतो ज्याचं असं. तर तेव्हा मला लक्षात आलं की अरे चुकतंय काहीतरी आपलं. मग मी हळूहळू माझे एक सूत्रसंचालनाचे कार्यक्रम जे होते त्यांना नाही म्हणू लागलो. त्यांना काय सांगू की मी बरळतोय. बरं, नॉर्मल बोलत असताना जाणवत नाही, कदाचित तसं बोलत असताना सुद्धा त्या लोकांना कळणार नाही, पण मला तिथे प्रयत्न घालावे लागत होते, म्हणजे सहज जे मी बोलत होतो ते येत नव्हतं. हे जेव्हा लक्षात आलं तर मला लक्षात आलं की नाही, मला काही करावं लागेल. बरं, औषधं म्हटली तर औषधं काही नव्हती. मग मी याच्या शोधात लागलो. मग पुस्तकं मागवलीत की आवाजशास्त्राची पुस्तकं कुठली आहेत, त्याच्यावर कुणी अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर कुणी काय काय लिहून ठेवलंय. भारताच्या बाहेर आणि भारतात भरपूर काम झालेलं आहे याच्यावर, आपल्या पूर्वसुरींनी खूप काम केलेलं आहे त्यावेळी. तर हे सगळं आणलं, वाचलं, त्याचे म्हणजे प्रयोगशाळेच्या उंदरासारखे स्वतःवर प्रयोग करून पाहिले. ही एक्सरसाइज जास्त केली तर परिणाम होतो, कमी केली तर परिणाम होत नाही. मग किती करायची, एवढीच करायची. ह्याने परिणाम होतोय, हो होतोय, जर होतोय तर मी सांगू शकेन. म्हणून हे प्रचितीचे बोल आधी केले मग सांगितले, मग लक्षात आलं की हा हे करू, म्हणून मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की हे मी केलेलं आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, नाही तर मी कधीच सांगितलं नसतं. आणि फरक पडतो 100%. म्हणून मी इकडे आलो. आणि मग मला आणि मी थोडासा मागे राहणार आहे, मला असं पुढे म्हणजे प्रसिद्धीचं फार आवड नाही मला. माझे जे गुरु आहेत त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं. माझे गुरु म्हणजे माझे आजोबाच ते.
त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या परंपरेतनं आलेलं की प्रतिष्ठा सुकरो विष्ठा असं सांगितलं. प्रतिष्ठा सुकराची विष्ठा आहे. हा, प्रतिष्ठा सुकराची विष्ठा आहे, त्याच्या मागे लागायचं नाही. तर तुम्ही जेवढे मागे राहाल तर मला मागे राहायला आवडत. नाटकानंतरही जेव्हा ग्रुप फोटो व्हायचा मी दिसायचंच नाही, मला बोलवून आणावं लागेल. समोरच असल्यामुळे फोटो निघायचेच. मी म्हटलं की मागे राहणं जास्त उत्तम आहे. मग मागे कसं राहता येईल, तर मग आवाज मागे असतो. मग आवाजावर काम करत करत मग लक्षात आलं की अरे मला फरक पडतोय तर इतरांनाही फरक पडेल. अशी ती जर्नी सुरू झाली. क्या बात आहे. बऱ्याच असं होतं की फेसबुकवरती व्हॉइस ओव्हर ची गरज आहे. हिंदी, मराठी, उर्दू असे बरेच ॲड्स येत असतात आणि जर का आपण त्यांना मेसेज केला तर त्या काहीतरी फेक जाहिराती असतात, हे सुद्धा लक्षात आलंय. आता जसं तुम्ही फेक जाहिराती म्हणलं, हे खरं आहे. 90% जास्त जाहिराती फेक असतात. त्यामुळे कधीही फेसबुकवर आलेलं किंवा त्याच्यात बघ आपली माणसं कुठे आहेत किंवा या क्षेत्राशी निगडीत माणसं कुठली. आता तुम्ही जर या क्षेत्रात येणार आहात ना तर तुम्हाला त्याचा अभ्यास हवा. बरोबर. मुंबईत किती प्रोडक्शन हाऊसेस आहेत, कुठली प्रोडक्शन हाऊसेस काम करतात, त्यातले मोठमोठे डायरेक्टर, आणि आजकाल तर सगळं समोर येतं. प्रत्येक आजकाल सगळे बरेचसे प्लॅटफॉर्म्स असे आहेत ज्या डबिंग डायरेक्टर्सचे ह्या होतात, पॉडकास्टला त्यांना बोलवलं जातं, ऍक्टर्सला बोलवलं जातं. तुम्हाला लक्षात येतं ही माणसं आहेत. अशी जर विश्वासार्ह माणसं असली तरच तिथे जायचं, नाही तर जायचं नाही, अजिबात नाही. त्याच्यासाठी इमिजिएटली पैसा अजिबात कुठेही मिळणार नाही. तुम्हाला आधी शिकावंच लागणार आहे. तुम्ही कुठलाही कोर्स करणार असाल, बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत आणि खूप चांगले करतायत, पण 9 दिवसाचा ते कोर्स करवतात. तिथे ज्यांनी तो डिझाईन केलाय त्यांनी खूप मेहनत केली आहे की त्यांना तुम्हाला खूप चांगलं, त्यांनी फॅकल्टी सुद्धा अशा निवडल्या की तुम्हाला खूप चांगलं कळ. पण तिथे तुम्ही फक्त 3 तास आहात, म्हणजे 9 दिवस इंटू 3 तास किंवा 5 तास, 3 तासच, मोस्टली 3 तास. हे पुरेसं नाहीये. घरी गेल्यानंतर तुम्ही ब्लँक आहात, परत तुम्ही आपलं टीव्ही लावला आणि आपलं सुरू झालेलं आहे किंवा तुम्ही चॅटिंगवर सुरू. मेहनतीचा पर्याय नाही, तुम्हाला तुमची मेहनत करावीच लागणार आहे. त्यामुळे मेहनत तुम्हाला शिकावं लागेल कुठेतरी ऑनलाईन, म्हणजे ज्याला रिअल टाइम म्हणतो ना आपण, रिअल टाइम काम करावं लागेल. ते शिकण्याचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. बऱ्याचदा ते शिकण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, पण ती इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा. त्यांच्याबरोबर एखादा प्रोजेक्ट चालू आहे तर जा तिथे. तो म्हणाला ना, प्रोफेशनल माणसं आहेत की तुम्हाला इथे काम करायचं आहे, मी तुमच्याकडून पैसे घेईन, ठीक आहे ना. तुम्ही तिथे प्रोडक्शन हाऊस म्हणून गेलेला आहे किंवा त्या माणसाकडनं शिकायचं आहे ना, मग तुम्ही दुसरीकडे शिकायला जाता, पैसे देत नाही का तिथे. तो म्हणतो की हा माझं हे रनिंग प्रोजेक्ट आहे, याच्यात मी तुम्हाला व्हॉइस देऊ शकतो, मला पैसे द्यावे लागतील, मी तुम्हाला रिअल टाइम मध्ये काम करता येईल. ते प्रोजेक्ट बाहेर आल्यानंतर तुमचा आवाज ऐकू येईल ना लोकांना. तुम्ही जरी पैसे, आणि तुम्हाला शिकायला मिळतंय की बाकीचे, मग तुम्ही बसले आहात दिवसभर, माझं काम झालं मी निघायलो असं नाही, सकाळपासून रात्रपर्यंत बसलो, हा माणूस आला, हा कसा बोलतोय, मग मला शिकायला मिळालं. हा माणूस येतो, हा कुठल्या प्रकाराने बोलतोय, मग मी माझी वेळ जेव्हा येते, हा डिस्टन्स किती ठेवतोय माईकपासून, हा उभा राहताना कसा उभा राहतोय, याची पद्धत काय आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खरं तर शिकल्या पाहिजेत. खरंच आहे. म्हणजे कितीही AI सारखी टेक्नॉलॉजी हो किंवा काही हो, एआयचं तर मी सांगेन, तुम्ही जे आता म्हणालात, एआयला कसं आहे की एकतर इमोशन्स जे आहेत, कविता जर तुम्ही सादर करत असाल तर ती कविता सादर करत असताना प्रत्येक ओळीत तुमचे इमोशन्स त्या कवितेचे वेगळे आहेत आणि तुम्ही त्या कवितेचा निर्वाह करता. एआयने कितीही इमोशन्स आणले तरी तो प्रत्येक शब्दागणिक तिथे, आता ज्याला असं म्हणतो की घन, आता घन, असं घन लिहिलेलं आहे, उच्चारण काय होईल, घन. उच्चारण हेच आहे ना, क्लासिकल उच्चारण काय, घन. पण जेव्हा तुम्ही कवितेत त्याला म्हणतो घन, आता घन जेव्हा आपण म्हणतोय तर घन म्हणत असताना हे तो करू शकणार आहे का, कारण त्यांनी घचा बरोबर उच्चार केलेला आहे, पण तिथे त्याला घन हे त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे इमोशन्स जरी त्यांनी आणल्या, आणि बरेचसे इमोशन्स आणतातही आहेत, तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे ओरिजिनल केलेलं आहे का एआयने केलेलं आहे. पण एखादं जेव्हा तुम्हाला आपलं प्राणपणाने सगळं ओतायचंय, ते सगळं एका ओळीत तो 10 व्हेरिएशन्स तो देऊ शकत, कारण त्याला मन नाहीये. बरोबर. तुमचं मन ओथंबलेलं असतं त्या माणसाच्या दुःखाने किंवा सुखाने, ते त्याचं नाहीये, तो कोरडा आहे. अगदी त्याला तो पाहतो हे शब्द, हा इमोशन कुठला आहे, घनचा, त्याला घनचा एकच इमोशन माहिती, तर पाऊस पडण्यात, त्यांनी त्याला कनेक्ट केलं, संपून गेलं. पुरकर सर, खरं तर तुम्ही हिंदीमध्ये डबिंग करता, मराठीत डबिंग करता, हे सगळं आहेच, पण मी मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना मराठीमध्ये
आवाज देता. हो आणि त्यांनी त्याचं कौतुकही केलेलं आहे त्यांच्या ट्विटर हँडलवरून. हो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काय होती ही प्रोसेस? किती जण आले असतील हो त्यांचा आवाज देण्यासाठी? हो, नक्कीच नक्कीच. खरं तर एक खूप मोठी संस्था आहे जी या फील्डमधलं खूप मोठं प्रोडक्शन हाऊस आहे ज्यांच्याकडे मी कायम डब करत असतो. त्यांनी सहज मी डब करायला गेलेलो असताना त्यांनी मला सांगितलं की अरे सर आईये जरा एक ऑडिशन देणी आहे. तर असं नॉर्मली असतं पुढच्या शोसाठी ते ऑडिशनसाठी तुमचं झालं की या स्टुडिओत या. जेव्हा ते ऑडिशन दिलं तर ते मला लक्षात आलं की हाँ ये इसे मराठी ये लाईन लिखी है आप इसे देख लीजिए इसे कैसे करते हैं. आता मी ते केलं आणि मग नंतर मला लक्षात आलं की खूप मोठमोठी माणसं त्याच्यासाठी आलेली होती. आणि 15-20 दिवसानंतर मला कळवण्यात आलं की तुमचं ते फायनल झालं आहे तिकडून, म्हणजे दिल्लीहून किंवा पार्टीकडून ते अप्रूव्ह झालेलं आहे. आणि तुम्हाला काही जे ठराविक होते म्हणजे मी सगळे केले नाहीत पण भरपूर केलेत. जवळ मला वाटतं 100 भाषणांना तरी मी त्यांना व्हॉइस दिला असेल. तर ते म्हणाले अप्रूव्ह झालंय. मग मी विचार करत होतो की अप्रूव्ह का झालं, कारण मी त्यांचा व्हॉइस काढण्याचा तर प्रयत्न नाही केला. नंतर मला तिथल्या डायरेक्टरने सांगितलं की बरेचसे असे होते की जे त्या व्हॉइसला जवळ जात होते. बरं. पण तुम्ही त्यांचा गाभा पकडला, म्हणजे त्यांची जी कळकळ आहे लोकांशी बोलण्याची की त्यांना काहीतरी करायचं आहे सगळ्यांसाठी, आणि ती अंतरीची जी कळकळ त्यांची दिसून येत होती त्याला मी व्हॉइस दिला असं त्यांना वाटलं. म्हणून कदाचित माझं सिलेक्शन झालं असावं. क्या बात आहे. एक शेवटचा खरं तर आम्ही एक रॅपिड फायर राऊंड घेतो. अगदी 1 मिनिटात तुम्हाला जमेल का रॅपिड फायर? अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत. कारण ते आमच्या आमूच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची बडबडच करत राहतो आम्ही सगळी माणसं. त्यामुळे तर आपलं त्याच्यातनंच आपल्याला इन्कम मिळतं. स्टेज आर्टिस्ट की डबिंग आर्टिस्ट? आता डबिंग आर्टिस्ट. नक्कीच. जाहिरात की OTT प्लॅटफॉर्म? OTT प्लॅटफॉर्म, कारण ऍक्टिंग. लिपसिंग ऑडिओ का ॲनिमेशन ऑडिओ? लिपसिंक. ह्या क्षेत्रामध्ये कोणत्या वयातील व्यक्ती डबिंग आर्टिस्ट होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? 5 वर्षापासून तर 90 वर्षापर्यंतचा माणूस डबिंग आर्टिस्ट होऊ शकतो, कारण प्रत्येकाची गरज आहे. क्या बात आहे. कारण 90 वर्षाचा माणूस जेव्हा डब करायला येतो, मी हाऊसेसमध्ये बघतो त्या माणसालाच बोलवलं जातं. कारण 70 वर्षाचा माणूस करू शकतो 90 वर्षाचा माणूस, पण ते फेक वाटेल ना. 90 वर्षाचाच माणूस जेव्हा 90 वर्षाला व्हॉइस देईल तर ती करेक्ट वाटेल, की जेन्युइन वाटेल ती. एखादा डायलॉग किंवा एखादं गाणं, कारण खूप छान गाता तुम्ही, आम्हाला माहिती आहे. अविनाश पंडित म्हणून एक फार मोठे लेखक आहे, त्यांची गोष्ट आता रेकॉर्ड केलेली आहे. त्याच्यात एक गायक आहे जो अनेक वर्षानंतर, त्याला 50 वर्षानंतर त्याच्या हातात तानपुरा येतो. तर तानपुरा आल्यानंतर, आणि त्यांनी तानपुराशी भांडण केलेलं असतं की ज्यावेळी मला हवा होता त्यामुळे परिस्थितीमुळे तू येऊ शकला नाही, आता मी तानपुऱ्याला हात लावणार नाही. त्यामुळे 40 वर्ष प्रॅक्टिस सुटलेली असते त्याची, सगळं सुटलेलं आहे, आणि या सगळ्या अवस्थेत त्याच्या हातात तानपुरा येतो. जेव्हा तो रिटायर होतो तर गिफ्ट म्हणून, आणि त्याला म्हटलं जातं की आता गा. तर 40 वर्षानंतरचा त्याचा आवाज, तर जे आत्ता आपण बोलत होतो डबिंग, की करत असताना मी गातोय म्हणून मला गायचं नाहीये. त्या माणसाने 40 वर्षापर्यंत गायला नाहीये, त्यांनी भांडणच केलंय, त्यांनी साधी फिल्मी गाणंही म्हटलेलं नाहीये. मग मला लक्षात ठेवावं लागेल की 40 वर्षापासून त्याचा आवाज बंद आहे, त्यांनी प्रॅक्टिस केली नाही, त्याचे स्वर पक्के लागणार नाही, त्याचा आवाज व्यवस्थित लागणार नाही, काही नाही राहणार. तुझं वीण सखा मज नाही कोणी, तुझं वीण सखा सखा मज नाही कोणी, वाटते चरणी घालू मिठी, घालू मिठी, घालू मिठी, घालू मिठी. क्या
क्या बात आहे. असं वाटलंच नाही की ते कॅरेक्टरने म्हणजे तो थकलेला आहे तो, खूप छान. पण त्याची ते भावना उचंबळून आलेल्या आहेत. तर ते म्हणून एक उदाहरणही की कसं डब करायला हवं त्यावेळी, की मला गायचं आहे तर चांगलं स्वरातच नाही, तो कॅरेक्टर काय आहे ते बघावं लागतं. तर वसंतरावांचं एक वाक्य खूप सुंदर आहे की ते म्हणाले की गायला बसलो आणि खूप सुंदर हरकत गेली आणि जी मैफल होती ती तटस्थ झाली की काय हरकत गेली, आणि मग क्षणभराची अगदी तटस्थता एकदम सगळी शांत झाली आणि मग वाहवाच्या फैरी जळल्या. क्या बात आहे वसंतराव, क्या बात आहे. आणि ती दाद मी स्वतःकडे घेतो तेवढ्यात मला हवेत बालगंधर्व दिसले आणि मग लक्षात आलं की हा दागिना यांचा, तो आपण आपला म्हणून वापरला आणि ती दाद त्यांना आहे, ती म्हणून हे सगळं जे बोलत असताना पायापासून डोक्यापर्यंत हायपोथिकेटेड बाय, डोनेटेड बाय, स्पॉन्सर्ड बाय, ह्या सगळं हे लागलेलं आहे. त्यामुळे हे सगळं माझं नाहीये, हे मला भावलं म्हणून आपण शेअर केलं. बरोबर. आणि खरंच जे भावतं आणि जे मनाला पटतं आणि जे आपण शिकलोय आणि दुसऱ्यांनाही आपण ह्या सगळ्याचं ज्ञान द्यावं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्यातून बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत. असे हे आवाजाचे जादूगार आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले. मधुराष्टक ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि मधुराष्टकमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि खूप छान बोललात. खूप खूप आभार. मला फार बरं वाटलं खरंच, इथे खरंच छान वाटलं. तेव्हा मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नव्या पाहुण्यांसह, नव्या विषयासह. पण मधुराष्टक ह्या पॉडकास्टला सबस्क्राईब करायला आणि अर्थातच लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.